पण साफ म्हणून भुई थोपटणं हे बरोबर नाही ना. बरोबर नाही ते. असं मला त्यांना पालकमंत्री पद न देणं हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? ते पालकमंत्री पद देणं न देणं हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आहे. अनेक ठिकाणी ज्या इकडचा पालकमंत्री, इकडचा मंत्री, तिकडचा पालकमंत्री, तिकडचा पालकमंत्री, इकडे काय काय त्यांनी केले. आता मी त्याच्यामध्ये काही नाही आहे, मला त्याची काही माहिती नाही आहे. तुम्हाला वाटतं की अजित पवारांना दिल्याने तिथल्या तो सगळा सध्याची राजकीय घुसळण झालेली आहे, तर अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून ते न्याय देऊ शकतील या सगळ्या प्रकरणाला? आता मी कोण सांगणार कोण कोणाला न्याय देऊ शकतो की नाही, पण अपेक्षा जनतेची असते. बाबा काय करावं तुम्हाला वाटतं अजित पवारांना? काय केलं पाहिजे अजित पवारांना? अरे काय सल्ला द्या? ते उपमुख्यमंत्री आहेत, नेते, मी त्यांना कसं काय सांगू? मी एवढा उपदेश करणं एवढा मोठा थोडाच राहिलो. उज्ज्वल साहेब, दुसरा आणखी एक कदम, तुम्ही मगाशी पालकमंत्री पदाचा विषय निघाला. नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं बरीच आम्हाला चर्चा होते. स्टे द्यावा लागला असं फार वेळा म्हणजे घडल्याचं मला तरी आठवत नाही मधल्या काही काळामध्ये. स्टे द्यावा लागला, इतकी चढाओढ आहे महायुतीमध्ये. आता मला काय माहिती आहे की तिकडे कोण काय बोलतंय, काय कोणाच्या डिमांड्स आहेत, काय क्रायटेरिया लावतात. मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही ना, तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ? एवढंच एक नाशिककर म्हणून असं वाटतं की बा एक चांगल्या विचाराचा, चांगला सशक्त असा मंत्री जर पालकमंत्री म्हणून लावला तर त्या कुंभमेळ्याचं कामाच्या निमित्तानं जे आहे, जसं आता आतापर्यंत आम्ही काम केलं, हे वेगवेगळ्या मगाशी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत सुधारणा केल्या, आणखीन काही त्या अनेक सुधारणाची भर पडू शकते. असा एक जो आहे चांगला मंत्री मिळावा पालकमंत्री म्हणून. तुमच्या बघण्यात कोण आहे का? तुमच्या पक्षाचंही एक कृषी मंत्री आहेत, तेही दावा करतात की आम्हालाही तिथे मिळायला हवं होतं. आणि मी काय सांगू? मी सोडून सगळे ते करू शकतात दावा, आणि मंत्रीच नाही मी. पण आज मतकाळात एक चर्चा पण अशी होती की एक मंत्रीपद रिक्त आहे, आणि अनेकांचा असा तेव्हा कयास होता की हे मंत्रीपद भुजबळांसाठी राखीव ठेवलं की भुजबळ साहेब कधी पण परत एंट्री मारू शकतात मंत्रिमंडळामध्ये. अशी काय तुमची माहिती आहे का? माझी काही माहिती नाही, आणि आमच्या पक्षाकडे कुठे शिल्लक आहे ते भाजपकडे शिल्लक असेल. म्हणून म्हटलं भाजपकडे शिल्लक आहे, भाजपने ठेवलं शिल्लक भुजबळांसाठी. ते तुम्ही त्यांना जाऊन विचारा. मला काय माहिती का? मला असे प्रश्न की ज्याला माझ्याकडे उत्तर नाही असे प्रश्न कमलेश विचारलेत तर मी असहाय्य आहे. पण भुजबळ साहेब, पुढच्या वेळेस जेव्हा आपण इंटरव्ह्यू करू पुढच्या काही महिन्यांनी कदाचित, भुजबळ साहेब राष्ट्रवादीत असतीलच असं मी गृहीत धरू का या क्षणाला, की पुन्हा काहीतरी छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते म्हणणार की अजून काय म्हणणार? तेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन कसं करून द्यावं? अरे पुढे कधीतरी आपली कधीतरी भेट होईल, कधीतरी तुमची आमची तुम्ही ठरवाल, त्यावेळेला काय कोण परिस्थिती असते काय नाही मला काय माहिती आहे. हां, माणसाचा क्षणाचा भरोसा नसतो कुठल्याच गोष्टीचा. आता तुम्ही मला पुढच्या वेळेला काय सांगणार आणि काय होईल नाही काय नाही. हां, आता एक तुम्हाला याचं उत्तर जे आहे ना, एखाद्या चांगल्या ज्योतिषाला तुम्ही विचारलं ना तर ते जे तुम्हाला उत्तर मिळेल. आता मी त्याच्यात काय मला समजतच नाही. मधल्या काळात आणखी एक म्हणजे हा प्रश्न राहून जाईल विचारायचा जाता जाता, कारण मधल्या काळात एक स्टेटमेंट आलं होतं की चर्चाही होती, तशा गोष्टी घडत होत्या की 2 पवार परत एकत्र येणार, 2 राष्ट्रवादी परत एकत्र येणार. तुम्ही एकदा म्हणाला होतात की आले तर आनंदच आहे. काय तुमचं आजही तेच मत आहे? कमाल, असा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी काय सांगू? मला दुःख होईल का? उद्या 2 ठाकरे एकत्र आले आनंदच आहे, 2 पवार एकत्र आले आनंदच आहे का? अरे आपल्याला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे? साहेब, जाता जाता एक प्रश्न विचारेन तुम्हाला. तुम्ही एकदा काही वर्षांपूर्वी आपण एक मुलाखत केली होती मंत्री असताना रामटेकला, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की माझ्या आयुष्यात संघर्ष हा 5वीला पुजला. असं काय सांगू? अजूनही भुजबळांना असं वाटतं की आता सध्या जी परिस्थिती आहे अजूनही पुढे संघर्ष आहे? तुम्हाला दिसतोय संघर्ष? 100% आहे. तो संघर्ष सामाजिक विषयात पण आहे, जे मगाशी सांगितलं आजपासून